हरिः ॐ द्यौः शान्तिरन्तरिक्षगौ शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिर्वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधिः यतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु हरिः ओम. पवित्र वेद मंत्रांच्या अस्खलित घोषांनी भारलेलं हे आकाश मंडळ आपल्याला अकोल्यातील श्री नाथशक्ती पीठाची ओळख करून देत आहे. वेद ही तर देववाणीच. याच वेदांचा प्रचार प्रसार आणि अनुभूतीचे कार्य नाथशक्तीपीठ अकोला येथून होत आहे. वेदमंत्रांच्या माध्यमातून भाग्याचे पुनरुज्जीवन करण्याचा अभिनव उपक्रम नाथशक्तीपीठानं समाजापुढे प्रथमच आणला आहे. परमपूजनीय सद्गुरू श्री समर्थ योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराजांच्या कृपाछायेतच हे नाथ शक्तीपीठ अकोला इथं उदयास आलं आहे. सद्गुरूंनी दिलेल्या संकेतावरून परमपूजनीय श्री नरेंद्रनाथ महाराज याच ठिकाणाहून अखंड गुरु परंपरेच्या कार्याचा निर्वाह करत आहेत. माऊलीने सांगितल्याप्रमाणे आणि नाथपंथाच्या मूळ योजनेप्रमाणे परमपूजनीय श्री नरेंद्रनाथ उर्फ श्री काका सर्वांनाच नाथ शक्तीपीठातून सुखरूप करीत आहेत. योगेश्वर श्रीकृष्णाच्या सूचनेवरून नवनारायणांनी कलियुगात पृथ्वीवर अवतार घेतले आणि एका समर्थ सर्वशक्तिमान नाथपंथाची निर्मिती झाली. कलियुगामध्ये नाथपंथांनी आत्मरक्षण आणि आत्मउन्नतीचा मार्ग मोकळा केला. चैतन्य आदिनाथ ब्रह्मा विष्णू महेश रूपी श्री दत्तात्रय नाथपंथाचे आराध्य दैवत आहेत. भगवान दत्तात्रयांनी मच्छिंद्रनाथांना अनुग्रह देऊन नाथपंथाच्या कार्याला आरंभ केला. पुढे गोरखनाथ, चौरंगीनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ यांनी पंथाच्या कार्याचा विस्तार व प्रचार केला. पुढे नाथपंथाच्या कार्याचा परंपरागत विस्तार होत होत सत्यमलनाथ, गुप्तनाथ, परमहंस ब्रह्मानंद, काशीनाथ, विठ्ठलनाथ, विश्वनाथ व परमपूज्य काकाचे परमगुरू योगाभ्यानंद माधवनाथ महाराजांनी कार्याची धुरा सांभाळली. श्री माधवनाथांनी चित्रकूटला आपल्या कार्याचा आरंभ करून औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारीला आपले कार्यकेंद्र केले. पुढे याच ठिकाणाहून योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराजांनी नाथपंथाचे कार्य खूपच व्यापक आणि विस्तृत केले. अविश्रांत अखंड अहर्निश कार्य करीत 1993च्या महाशिवरात्रीला सद्गुरू व्यंकटनाथ महाराजांनी समाधी घेतली. श्रीकृष्णांनी गीतेत म्हटले आहे की वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. ज्याप्रमाणे मनुष्य आपलं जीर्ण वस्त्र टाकून नवे वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे अनित्य असणारे शरीर सोडून शाश्वत असणारा आत्मा नवीन शरीर धारण करतो. तसेच योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराजांनी आपलं थकलेलं शरीर सोडून नरेंद्रनाथांना तू आणि मी एकच आहोत असे सांगून त्यांच्यातच प्रवेश केला आणि कार्याचे दुसरे अखंड पर्व सुरू झाले. पूज्य काका म्हणतात, मला व्यंकटनाथांनीच घडवलं. मी जसा होतो तसा त्यांनी मला स्वीकारलं
आणि त्यांना पाहिजे तसं मला घडविलं. हा खेळ प्राक्तनांचा की पूर्वसंचिताचा, या काकांनी लिहिलेल्या पुस्तकात ते म्हणतात. बौद्धिक तारे तोडणाऱ्या मला ज्यांनी ज्ञानाची दिशा दिली, कर्महीन अशा माझ्याकडून ज्यांनी सतत कर्म करून घेतलं, व्यवहार ज्ञान व आध्यात्मिक ज्ञानाची ज्यांनी सांगड घालून दिली, भक्ती, बुद्धी, चातुर्य व कारणमीमांसांचं ज्यांनी ज्ञान दिलं, वेद आणि धर्मग्रंथाची ओढ लावून दिली, नाथपंथाचा महिमा स्वतः त्यांनी सांगून पंथकार्य पद्धतीचं ज्ञान दिलं, विभूतीची सिद्धता कशी करावी हे सांगून त्याचा उपयोग कसा व केव्हा करावा हे ज्यांनी सांगितलं, मंत्र, तंत्र, ध्यान, धारणा, उपासना आदींचे ज्ञान देऊन ते लोकोद्धारार्थ कसे वापरायचं, जलात असूनही त्या वाचून या कसं राहायचं हे ज्यांनी शिकवलं व करून घेतलं, स्वतः त्यांना पाहिजे तसं घडविलं आणि सरतेशेवटी म्हणाले, तू चालला तर मी चाललो, तू बोललात तर मी बोललो, जे तू केलं ते मी केलं, जे मी केलं ते तू केलं, मी म्हणजे तू व तू म्हणजे मी आहे, तू आणि मी दोघे एकच आहोत. एवढं बोलून ज्यांनी पुढील गुरुकार्याची आज्ञा केली व स्वतः कबूल केल्याप्रमाणे भगवान दत्तात्रयाची सदैव भेट अनेक अनुयायांच्या समोर घालून दिली, त्या माझ्या प्राणात सामावलेल्या सद्गुरू व्यंकटनाथ महाराजांच्या चरणकमली व त्यांच्या ओजस्वी कार्याला समर्पण. सद्गुरूंनी नरेंद्रनाथांकडून साधना करून घेतली. गुरु कार्याला लागल्यावर देखील नरेंद्रनाथांनी आपल्या साधनेत खंड पडू दिला नाही. हिमालयात अत्री मुनींच्या गुहेत त्यांनी साधना केली. गोमुख इथं गंगेच्या किनारी तसंच जगन्नाथपुरीला समुद्रकिनारी त्यांनी साधना केली. जिथे जिथे साधना केली तिथे तिथे देवतेने त्यांना साक्ष दिल्याचं दिसून येतं. पूज्य काकांनी आपलं जीवन सद्गुरूंना त्यांच्या कार्याला समर्पित केलं. अखंड गुरु परंपरेनं चालत आलेल्या नाथपंथ कार्याला काकांनी सद्गुरूच्या आज्ञेवरून 1993च्या कर्क संक्रमण पर्वापासून आरंभ केला. अकोल्यातील न्यू तापडिया नगरात आज नाथ शक्तीपीठ एक आधारवड म्हणून उभा आहे. शक्तीपीठात भगवान श्री दत्तात्रय, परमपूज्य व्यंकटनाथ महाराज, भगवान शंकर, सुखकर्ता श्री गणेश, जगन्माता श्री शाबरी देवी, पंचमुखी श्री वीर हनुमान, भगवान श्री सूर्यनारायण व त्यांचे अस्तंगत नवग्रहांची मूर्तीच्या स्वरूपात प्राणप्रतिष्ठा केली आहे. श्री नाथ शक्तीपीठ अकोला इथं श्री नाथ पंथाच्या अखंड परंपरेनुसार सूर्याची अखंड उपासना आणि वेदोक्त सौर सूक्ताचे वर्षातून दिनांक 16 जुलै आणि 14 जानेवारी रोजी सूर्य संक्रमणाचे पर्वकाळात हवन होत असतं. दररोज परमपूज्य काका अखंड गुरु परंपरेने चालत आलेली सूर्योपासना आह्निक करतात. आह्निकामध्ये नाथपंथाचं सिद्ध असलेलं नवग्रहांकित पौचीवर अभिषेक केला जातो. शिवाय सद्गुरूंनी दिलेल्या रुद्राक्ष माळेवरती अभिषेक केला जातो. ह्याच नाथ शक्तीपीठातून येणाऱ्या लोकांना, भक्तांना ते मार्गदर्शन करतात. आपल्या समस्येतून बाहेर कसं पडावं हे ते स्वतः सांगतात. आज नाथपीठातून ब्रह्मवृंद शिक्षित होऊन याज्ञिकी, वैदिकी करत आहेत. गुरुकुल परंपरेने शिक्षित झालेले हे ब्रह्मवृंद आज सर्वांच्याच आदराचा विषय आहेत. विशेष म्हणजे हे सर्व शिक्षण विनामूल्य दिलं जातं. 18 वर्षाच्या काळात शक्तिपीठामध्ये दररोज अन्नदान, वस्त्रदान, विद्यादानाची अहर्निश परंपरा सुरू आहे. शक्तिपीठाचे प्रधान आचार्य हे चतुर्वेदेश्वर धामचे महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांचे शिष्य वेदशास्त्र संपन्न श्रीकांत शास्त्री गदाधर यांच्या मार्गदर्शनाखाली वेदशास्त्र संपन्न श्री रवी शास्त्री असोलेकर विद्यादानाचे कार्य करीत आहेत. वेदमंत्राच्या माध्यमातून
सकलांच्या भाग्याचे पुनरुज्जीवन करीत पूज्यश्री काकांनी अखंड गुरु परंपरेने चालत आलेल्या नाथ कार्याच्या प्रसारार्थ भारत भ्रमण केलं, तर अनेक संत महात्म्यांनी नाथशक्ती पीठाला भेट देऊन येथील चैतन्याचा अनुभव घेतला. प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल असे श्री महामहोपाध्याय ब्रह्मर्षी यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे सावरगाव, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य खामगावचे रामदासी परमपूज्य वसंत मामा दिढे, दत्तवाडी तेल्हारा येथील दीनदास महाराज, आंध्र प्रदेशातील औंसापूर येथील विठ्ठलनाथ महाराज, धुळे जिल्ह्यातील टाकरखेड येथील आश्रम असलेले श्री जनार्दन स्वामी खेर बडोदा, दत्त महाराज कुलकर्णी अकोला, अद्वैत वेदांताचार्य नागनाथ शास्त्री कोटगिरीकर. याशिवाय परमपूज्य काकांना कांची कामकोटीच्या शंकराचार्यांनी पाचारण केले होते. उभयंतांची भेट एकांतात बऱ्याच वेळी झाली. नाथ शक्तीपीठाच्या कार्यासंबंधी त्यांनी बरीच माहिती घेतली. हिमालयात गोमुख येथे शिष्यांसमवेत गुरुप्रचार कार्याला गेले असताना तेथे नाथपंथी सत्पुरुष लालबाबांचे शिष्य श्री रामबाबा नरेंद्रनाथ महाराजांना भेटले होते. ते नरेंद्रनाथ महाराजांना पाहताच म्हणाले, गत 45 सालों से अखंड गोमुख के गुफा में रहकर जब तब साधना हमने की है. आप तो कर्म करते हैं और दूसरों से कर्म करवाकर उनके पाप धुलाते हैं. खुद साधना करके अपने गुरु की छाया में रहते हैं. कर्म और साधना दोनों का आनंद लेते हैं. हम तो केवल खुद साधना कर पाते हैं. गुरु कृपा के कारण आप हिमालय से दूर रहकर भी वो कार्य करते हैं जो हम हिमालय में रहकर भी नहीं कर पाते. जीवनातील खडतर योग, कधीही न बदलणारे प्रारब्ध, वेद मंत्राच्या माध्यमातून उपासनेच्या आधाराने, तसेच नाथपंथाच्या कृपेने आणि ज्योतिषशास्त्राच्या सहाय्यातून कसे बदलता येतील, सर्वांना सुखरूप कसं करता येईल, भक्ती मार्गावर कसं चालवता येईल, उपासक बनवून त्यांची धारणाशक्ती कशी वाढवता येईल, असेच असंख्य प्रश्न घेऊन काकांचे चिंतन सुरू असते. परमपूज्य श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या कृपा मार्गदर्शनाखाली श्री नाथ शक्तीपीठात वेदमंत्राच्या माध्यमातून पूजा विधानाची निर्मिती झाली असून आरत्यांची साकडी फेडल्या गेली आहेत आणि याचा लाभ अनेक लोकांनी घेतला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातही. त्याचप्रमाणे सन 2008 साली नाथ शक्तीपीठात विश्वातील सर्वात पहिल्या व सर्वात मोठ्या अतिसौरी महायागाचे आयोजन केले होते. त्याचे आयोजन जो कोणी या यागाला उपस्थित राहील अथवा मदत करेल त्या सर्वांचे कल्याण व्हावे व त्यांच्या जीवनातील व्यावसायिक, प्रापंचिक, आध्यात्मिक व आरोग्य अशा विविध आपत्तीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळून त्यांची प्रगती व्हावी अशा व्यापक उद्दिष्टानं केलं होतं. या यागात भगवान सूर्यनारायण, भगवान शंकर, भगवान विष्णू, जगन्माता शाबरी दुर्गा देवी, श्री वीर हनुमान, विघ्नहर्ता गणेश, नवग्रह आदी देवतांचे हवन नवकुंडात अखंडपणे सतत 5 दिवस पर्यंत होत होते. त्या काळात मोठ्या प्रमाणावर अन्नदान व महाप्रसादाचं आयोजन केलं गेलं. तसेच या पर्व काळात गायन, वादन, कीर्तन, प्रबोधन आदी कार्यक्रमाचे देखील मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. सन 2008 साली झालेल्या या अतिसौरी महायागाचा लाभ 60 ते 70 हजार भाविकांनी घेतला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नगर, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यातून तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथूनही मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित झाले होते.
मागील यागादरम्यान आलेल्या विविध अनुभूतींचा परिणाम म्हणून वर्ष 2012च्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारी 2012 ते 13 जानेवारी 2012 या कालावधीत जनहितार्थ अतिसौरी महायागाचं पुनः आयोजन नाथ शक्तीपीठ न्यू तापडियानगर खरप रोड अकोला इथं केलं आहे. समाजामध्ये सुख शांती सद्भावना यांचा विकास व्हावा, तसंच वेदांचा प्रचार प्रसार होऊन हिंदू संस्कृतीची ओळख व्हावी आणि यातूनच सक्षम समाजाची निर्मिती व्हावी आणि हे सर्व होत असतानाच प्रत्येकाचे वैयक्तिक जीवन दुःखमुक्त होऊन जीवनात आरोग्य, आत्मविश्वास, यश, सुख आणि समाधानाची प्राप्ती व्हावी हाच या हवनाचा उद्देश आहे. या यागामध्ये प्रामुख्याने उपासकाला त्वरित लाभ देणारे महादेवाच्या रुद्राचे 15,000 पाठ, महामृत्युंजय मंत्राचा 15 लक्ष जप, बुद्धी, चातुर्य व आरोग्यवर्धक सौरसुक्ताचे 21,000 पाठ, ज्या हवनाने कॅन्सर, चर्मरोग, नेत्ररोग, हृदयरोग, मानसिक विकार आदींसारखे भयंकर रोग बरे झाल्याची इतिहासात उदाहरणे आहेत. सर्व कार्य सिद्धिदायक श्री गणपती अथर्व शीर्षाचे 21,000 पाठ, पीडाहारक व बलप्रदान करणारे श्री पंचमुखी वीर हनुमान कवचाचे 12,000 पाठ, देवी सप्तशतीचे 10,000 पाठ, शाबरी कवचाचे 11,000 पाठ, पीडाहारक व उन्नतिकारक नवग्रहाचा 64 संख्येत जप, अवघड समस्यांना नाहीसे करणाऱ्या दत्तवज्र कवचाचे 1.25 लक्ष पाठ, दत्त गायत्री मंत्राचा 1.25 लक्ष जप, तसेच आध्यात्मिक उन्नतीदायक दत्त मंत्राचा 2.5 लक्ष जप, अत्यंत प्रभावशाली विष्णू पवमानाचे 1600 पाठ व इतर अनेक देवतांचे व मंत्रांचे जपानुष्ठान आयोजित केलेले आहे. या सर्व देवतांचे आवाहन, पूजन आयोजित केले असून दशांशाचे हवन या यागात अखंडपणे 12 दिवस 9 कुंडात केल्या जाईल. या काळामध्येच अन्नदान, महाप्रसाद, गायन, वादन, कीर्तन, प्रबोधन यांचेही अति मोठ्या प्रमाणावर आयोजन केले असून 1.5 लक्ष लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. ज्या ज्या वेळी स्वतः परमपूज्य काका हवनासाठी बसतात त्या त्यावेळी यज्ञकुंडातून निघालेल्या ज्वाळांमधून कृपा करणाऱ्या देवतांच्या प्रतिमा फोटोमध्ये आलेल्या दिसतात. जणू देवता आपल्या उपस्थितीची साक्ष देते. पूज्य काकांनी ओम शिक्षण मंडळाच्या माध्यमातून हे अलौकिक आणि एकमेवाद्वितीय कार्य जगासमोर मांडले आहे. हे सर्वांच्याच व्यक्तिगत उपयोगाचे आहे. आपण सर्व मिळून ह्या कार्याला स्थिरता आणून ते वृद्धिंगत करूया. भारतातील जनहितार्थ सर्वात मोठा अतिसौरी महायाग. ह्याकरिता आपणासारख्या समाजातील प्रतिष्ठित नागरिकांकडून आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे व ते आपण सर्व द्यालच हा विश्वास आहे. आपण आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य करू शकता. आपण रोख अथवा चेकद्वारे देणगी देऊ शकता. अन्नदान, धान्य, तेल, तूप, किराणा, हवन सामुग्री इत्यादी वस्तुरूपात सुद्धा देऊ शकता. आपल्या इच्छित देवतेच्या हवनासाठी यज्ञामध्ये यजमानपद घेऊ शकता.